जर तुम्ही शर्लॉक होम्सचे मूव्हीज पाहिले असतील, रॉबर्ट डॉनी ज्युनियरचे आणि शर्लॉक होम्सची सीरीज बघितली असेल, तर तुमच्या मनात पण नक्कीच प्रश्न आला असेल, की आता पुस्तकं वाचायची गरज आहे का? कारण आता शर्लॉक होम्सची स्टोरी कळाली आपल्याला, वॉटसन कोण आहे, मोरियार्टी कोण आहे हे कळालं. पण माझं पण असंच होतं. मी पण मूव्हीज बघितल्या मला पण असं वाटलं होतं, की पुस्तकं वाचून काय फायदा आहे आता? पण पुस्तकं वाचल्यानंतर हा माझा विचार पूर्णपणे बदलला. तर आज मी हेच बोलणार आहे, की शर्लॉक होम्सची पुस्तकं वाचून अ, काय फायदा होणार आहे का? किंवा त्याच्यात काय वेगळं आहे का? नमस्कार मित्रांनो, मी आहे योगेंद्र. जर तुम्हाला पुस्तकांबद्दल, वाचनाबद्दल किंवा चांगल्या-चांगल्या पुस्तकांच्या रिकमेंडेशनबद्दल वाचायला किंवा बघायला आवडत असेल, तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी आपण एक गोष्ट जाणून घेतली पाहिजे, की चित्रपटामध्ये किंवा मूव्हीजमध्ये, सीरीजमध्ये तुम्हाला एक स्पेसिफिक टाईम लिमिट असतो. त्या टाईम लिमिटमध्ये तुम्हाला ते बनवाव्या लागतात गोष्टी. पण पुस्तकांबद्दल असं नसतं. लेखकाला त्याला भरपूर टाईम असतो, भरपूर तो कितीही लिहू शकतो त्याच्याबद्दल. त्याचं एक वातावरण सेट करायला किंवा त्याची बॅकग्राऊंड स्टोरी तुम्हाला एकदम हे करायला, तुमच्या डोळ्यासमोर ते उभं करायला अ, त्याला भरपूर वेळ असतो. त्यामुळे पुस्तकांमध्ये जरा तुम्हाला डिटेलमध्ये अजून तुम्हाला वाचायला मिळतं. मला पुस्तकात जास्त काय आवडलं तर ती होम्सची विचार करण्याची पद्धत. कारण मूव्हीजमध्ये आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळतं, की असा तो काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी माणूस आहे असं आपल्याला लगेच जाणवतं किंवा काहीतरी असा तो अ, जलद रीतीने सगळ्या गोष्टी हे करून त्याचा अंदाज काढतो आणि त्याचा बरोबर निष्कर्ष लावतो. पण पुस्तकांमध्ये असं नाहीये. पुस्तकांमध्ये तो बरोबर एकानंतर एक कशा स्टेप बाय स्टेप कशा गोष्टी करतो आणि का त्या निष्कर्षावर तो आलाय, हे जेव्हा तू सांगतो तेव्हा आपल्याला खरोखर कळतं की काय आहे नक्की कशामुळे तो त्या ह्याच्यावर लागलाय आणि तो असा सामान्य पण वाटतो, की असं वाटत नाही, ते वास्तववादी वाटतो, की काहीतरी एक एक काहीतरी खूपच काहीतरी सुपर ह्युमन आहे, असं वाटत नाही. तो छोट्या-छोट्या गोष्टींचा त्याने अभ्यास केलेला असतो आणि त्याला एखाद्याच्या बोलण्यावरून, चालण्यावरून किंवा कोणत्या गोष्टीच्या म्हणजे काय दिसतंय, कसं दिसतंय त्याच्यावरनं तो बारीक-बारीक निरीक्षणावरून कशाने काय झालं असेल, ह्याचे जो निष्कर्ष काढतो, ते वाचायला खूप मजा येते. आता वॉटसनबद्दल पण बोलायला पाहिजे. वॉटसन आपल्याला चित्रपटात असं दाखवलाय किंवा मूव्हीजमध्ये, सीरीजमध्ये दाखवलाय तसा तो ॲक्चुअलमध्ये त्या पुस्तकांमध्ये नाहीये. तो आपल्यासारखाच एक वाचक असल्यासारखा किंवा आपण जी बघायची भूमिका आपली होती, जी पुस्तक वाचताना, की बाबा नक्की काय करतोय तो? आपल्याला पण एकदमच कळत नाही, की शर्लॉकने असं का वागला? पण जेव्हा तो समजून सांगायला लागतो, तेव्हा वॉटसनही तितकाच आश्चर्यचकित होतो, जितके आपण होतो, की साध्या-साध्या सामान्य गोष्टींवरून त्याने जे निष्कर्ष काढलेत, ते वाचून आपल्याला जी फिलिंग येते, तेच वॉटसनची पण असते. आणि वॉटसन असा एक लिहित असतो त्याच्याबद्दल. वॉटसन नरेट करत असतो गोष्ट, की बाबा काय करतोय शर्लॉक? कसं काय केलं त्यांनी? तो त्याला विचारत असतो, की वेळोवेळी काय कशावरनं तो ह्याच्यावर आला? त्यामुळे वॉटसनची एक वेगळीच भूमिका आपल्याला पुस्तकामध्ये दिसते, जी आपल्याला मूव्हीजमध्ये नाहीतर टीव्ही सीरीजमध्ये दिसली नाही. आता आपल्या समोर हा प्रश्न उभा राहतो, की आपल्याला पुस्तकांमध्ये काय वेगळं बघायला मिळणार आहे? जर तुम्ही मूव्हीज आणि टीव्ही सीरीज बघितल्या असतील, तर त्यातल्या बऱ्याच स्टोऱ्या त्यांनी बरेच चेंजेस केलेत. पात्र वगैरे त्यांनी हे केलेली आहेत. तर तेवढं डिटेलमध्ये त्यांनी सांगितलेलं नाहीये आणि खूप आहेत अशा स्टोऱ्या. मला वाटतं 1-2 स्टोरी असेल आणि 2-4 कॅरेक्टर मोरियार्टी वगैरे त्यांनी घेतलेत. पण बाकी पण भरपूर कॅरेक्टर आहेत. बाकी पण त्यांचे भरपूर गोष्टी आहेत, जे पुस्तकांमध्ये वाचायला मिळतात, ज्या तुम्हाला बघायला मिळणार नाहीत कुठेही. तर तुम्ही पुस्तक वाचल्यावर तुमचा हा पूर्णपणे वेगळा अनुभव राहणार आहे. शर्लॉक होम्स तुम्ही जो पडद्यावर बघितलाय आणि जो शर्लॉक होम्स बुक्समध्ये बघता, त्यात खूप अंतर आहे. हे तुम्हाला पुस्तक वाचल्यावरच जाणवल. तर आता हे पुस्तक कोणासाठी आहे? जर तुम्हाला इंटेलिजंट स्टोरीज, स्लो पेसमध्ये परत ऑब्झर्वेशन स्किल्स तुम्हाला बघायचे असतील आणि तो काय-काय छोट्या गोष्टींवरून तो निष्कर्ष काढतो आणि ते सामान्य माणसालाही कसं सहज जमू शकतं. कोणत्या-कोणत्या गोष्टींचा तो अभ्यास करतो, ह्याच्यावरून जर आपण विचार केला तर सामान्य माणसाला पण जमू शकतं. पण जर तुम्हाला ॲक्शन बघायची असेल, फास्ट पेस बघायचं असेल, तर तुम्हाला मूव्हीज किंवा टीव्ही सीरीज जास्त आवडू शकेल. पण तुम्हाला एक असं काहीतरी वेगळं तुमच्या डोक्यासाठी काहीतरी वेगळं खाद्य पाहिजे असेल, तर तुम्ही हे अशी पुस्तकं वाचू शकता. आणि शर्लॉक होम्स तर बेस्ट पुस्तक आहे, हे बऱ्याच लोकांना माहितीही असेल. तर यावर माझं मत असं आहे, की जरी तुम्ही टीव्ही सीरीज बघितल्या असतील किंवा मूव्हीज बघितल्या असतील, तर ते जस्टिफाय करत नाहीत. ते एक शर्लॉक होम्सला एक तेवढं स्थान त्याचं निर्माण करत नाही. जर तुम्हाला ते पूर्णपणे शर्लॉक होम्सचा मेंदू कसा वर्क करतो, त्याच्याबरोबर ते तुम्हाला त्या एडव्हेंचरवर कसं जाता येतं, हे सगळं तुम्हाला पुस्तक वाचताना खरंच इमॅजिन होतं. तर तुम्हाला त्यामुळं ही पुस्तकं वाचणं कधी पण वर्थ इट आहे. जरी तुम्ही पुस्तकं म्हणजे जरी तुम्ही मूव्हीज बघितल्या असतील किंवा नसतील,
तरी हे पुस्तकं वाचणं खूप वर्थ इट आहे. कारण बऱ्याच डिटेक्टिव्ह स्टोरीज आलेल्या आहेत. बऱ्याचशा लोकांनी इन्स्पायर होऊन शेरलॉक होम्सवरनं इन्स्पायर होऊन केलेलं आहे. शेरलॉक होम्स हे ओरिजिनल असल्यासारखं आहे. ओरिजिनल गोष्ट आहे. त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी डिटेक्टिव्ह वगैरे त्या बऱ्याच लोकांनी लिहिल्या आहेत, असं आहे. जर तुम्ही शेरलॉक होम्स वाचायला सुरू करणार असाल, तर साइन ऑफ 4 ह्या कादंबरीने सुरू करा. किंवा जर तुम्हाला शॉर्ट स्टोरीज वाचायच्या असतील, जर मोठे एकदम वाचता येत नसेल किंवा सुरुवातच करणार असाल तुम्ही, तर तुम्ही ॲडव्हेंचर ऑफ शेरलॉक होम्स हे वाचू शकता. पण जर तुम्ही साइन ऑफ 4 ने सुरुवात केली, तर तुम्हाला एक त्याची ओरिजिन स्टोरी, जसं शेरलॉक होम्स आणि वॉटसन कसे भेटतात एकमेकांना आणि ते भेटल्यावर मग तिथून पुढे ॲडव्हेंचर्स कसे सुरू होतात त्यांचे, मग वॉटसन त्याच्याबद्दल लिहायला कसा लागतो, ह्या सर्व गोष्टी क्लिअर होत जातात. त्यामुळं साइन ऑफ 4 हे मी रिकमेंड करेन. जरी तुम्हाला शॉर्ट स्टोरी वाचायची असेल, तर तुम्ही ॲडव्हेंचर ऑफ शेरलॉक होम्स ह्याच्याकडे जाऊ शकता. आणि आता मला सांगा, की तुम्हाला कोण जास्त आवडतं, शेरलॉक होम्स का ब्योमकेश बक्षी? कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.